नमस्कार मंडळी, ब्रह्मांड नायक या चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे। हिंदू धर्मात नवरात्र मोठ्या उत्साहात आणि आनंदात साजरी केली जाते। नवरात्रीत 9 दिवस माता दुर्गेच्या 9 रूपांची पूजा केली जाते। धार्मिक मान्यतेनुसार नवरात्रीत देवीची मनोभावे पूजा केल्यास सर्व मनोकामना पूर्ण होतात। अनेक लोक उपवास करतात। हे 9 दिवस सर्वात पवित्र मानले जातात। देवीला प्रसन्न करण्यासाठी विविध प्रकारचे नैवेद्य अर्पण केले जातात। तसेच मातेला लाल रंग प्रिय आहे, यामुळे लाल फुले, लाल वस्त्र यासारख्या गोष्टी अर्पण करणे शुभ मानले जाते। नवरात्रीत नकळतपणे कोणत्याही चुका करू नका, कारण देवी नाराज होऊ शकते। कोणत्या गोष्टी कराव्यात आणि कोणत्या नाही हे आता आपण पाहू। त्याआधी तुम्ही चॅनलला सबस्क्राइब केलं नसेल तर सबस्क्राइब करायला विसरू नका। तर कोणत्या गोष्टी कराव्यात, त्यामध्ये 1. देवीला लाल रंग खूप प्रिय आहे। लाल रंग समृद्धी, नशीब, शक्ती आणि प्रेमाचे प्रतीक मानले जाते। देवीला लाल फुले आणि लाल रंगाची वस्त्र अर्पण करावीत। 2. नवरात्रीमध्ये देवीच्या विविध रूपांची मनोभावे पूजा करावी। दररोज नवीन ताजी फळे आणि मिठाई अर्पण करावी। 3. नवरात्रीत रोज दुर्गा मातेच्या मंत्रांचा जप करावा आणि ध्यान करावे, यामुळे मनशांती आणि एकाग्रता वाढते। तसेच कुटुंबात आनंद कायम राहतो। 4. नवरात्रीच्या दिवसामध्ये गरजूंना दान करणे शुभ मानले जाते। हे अत्यंत पुण्य कर्म मानले जाते आणि ते जर केले तर त्याचे शुभ फळ मिळते। आता पाहूया कोणत्या गोष्टी करू नयेत। त्यामध्ये 1. नवरात्रीत 9 दिवस अखंड दिवा लावावा। दिवा लावताना विजू देऊ नका, त्यासाठी दिव्यात मोठी वात ठेवावी जी 9 दिवस राहील। 2. संध्याकाळी घर बंद ठेवू नका, कारण त्यावेळी देवी आपल्या घरात येते। 3. नवरात्रीच्या 9 दिवसात चुकूनही मांसाहार किंवा मद्यपान करू नका। 4. या काळात कोणाशीही वाद किंवा अपशब्द बोलू नका। आणि 5. नवरात्रीत पूजा करताना काळे कपडे घालू नका। तर ही होती नवरात्रीत कोणत्या गोष्टी कराव्यात आणि कोणत्या गोष्टी करू नयेत याबद्दल थोडक्यात माहिती तुम्हाला आवडली असेल तर लाईक करा, मित्रांसोबत शेअर करा।